आता समाज कल्याण खात्याकडून ज्यावेळेस ती होते त्यावेळेस ती समाज कल्याण खात्याला पत्र पाठवलं जातं राज्यांना की केंद्राचा निर्णय असा झालेला आहे की एससी एसटीच्या याद्या ज्या आहेत या तुम्हाला बदल काही सुचवायचा असेल, कोणाचं इन्क्लूड करायचं असेल, कोणाचं एक्सक्लूड करायचं असेल तर ते तुम्ही असणार घ्या. आता हे पत्र आलं तर कॅबिनेटला निर्णय घेण्याचा अधिकार नाही. कॅबिनेट फक्त तिथे असणारा सुचवतो असं की हे आपल्याकडे असं झालं पाहिजे. हे झाल्यानंतर सेंट्रल गव्हर्नमेंट मानतं कधी की हे तुमच्या विधानसभेमध्ये असेल किंवा विधान परिषद असेल, त्या विधानसभा आणि विधान परिषदेच्या समितीमध्ये याचा निर्णय झाला आणि वगळायचा किंवा कोणाला तरी आतमध्ये टाकायचा हा निर्णय झाला असेल, विधानसभेने घेतलेला हा निर्णय केंद्राला कळवला जातो आणि केंद्राला कळवल्यानंतर केंद्राला अधिकार नाही की हा मान्य करायचा की ना मान्य करायचा. त्यामुळे विधानसभेने एकदा मान्य केला की तो मान्य करावा लागतो, अशी असणारी परिस्थिती आहे. त्याच्यामुळे सिस्टम जी निर्माण केली ती एकाला कोणाला असणारा बॉस केला नाही. दोघांनीही जर होय दोघांनीही म्हटलं तरच त्याला असणारं इन्क्लुजन होतं. आता ही प्रथा ओबीसीच्या ह्याच्यामध्ये सुद्धा कोर्टाने मान्य केली की त्यांनी विधानसभा हे नाही म्हटलेलं आहे, पण त्यांनी असं म्हटलेलं आहे की इथं कमिशन, ओबीसीचं जे कमिशन आहे त्या ओबीसीच्या कमिशनने जर मान्यता दिली असेल तरच तुम्हाला असणारं इन्क्लूड करता येतं. आता इथे जो जी आर काढलाय तो ओबीसीच्या कमिशनकडे पुढे गेलाच नाही अशी माहिती आहे. याच अडचणी आहेत की एक सिस्टम डेव्हलप केलेली आहे, त्या सिस्टम प्रमाणे जर तुम्ही गेला नसाल तर सुप्रीम कोर्ट असं म्हणतं की आम्ही मान्य करणार नाही. तुम्हाला दुसरं त्यांनी असं म्हटलेलं आहे की तुम्हाला सवलती देण्याचा अधिकार आहे का, तर सुप्रीम कोर्टाने म्हटले की होय, तुम्हाला सवलती देण्याचा अधिकार आहे, पण ज्याला तुम्ही सवलती देताय तो तुम्ही कुठल्या कक्षेमध्ये बसवताय ते कक्ष तुम्ही स्पष्ट केली पाहिजे. ते कक्ष तुम्ही जर स्पष्ट केले तर सुप्रीम कोर्ट असं म्हणतं की आम्ही तुमच्या बाजूला. ते कोष्टक जर तुम्ही बसवलं नसाल तर आम्ही मग तुमचा निर्णय मान्य करायला तयार आहोत. नाही, माझ्या अंदाजानं तेवढी पाळी येईल असं मला वाटतच नाहीये. ते परभणीच्या ह्याच्यामध्ये असणारं मी हात घातला याचं कारण असं एक आहे की ठीक आहे, सोमनाथ सूर्यवंशमचा कार्यकर्ता होता, हा वेगळा भाग आहे, परंतु असे अनेक कार्यकर्ते कस्टोडियल डेथमध्ये मेलेत. दुर्दैवाने त्यांचं कुटुंब एवढं स्ट्रॉंग राहिलं नाही की जेवढं विजयाबाई स्ट्रॉंग राहिलं तेवढं, आणि त्याच्यामुळे पोलिसांच्या दबावाखाली ते सगळं मिटलं गेलं. म्हणजे एक इंडियन हिंदू मध्ये मध्यंतरी माहिती आली होती की मागच्या वर्षी